चला भावेश पुणेकर आपण का थांबलोय आपण मॅच सुरू करण्यास हरकत नाहीये. चला सामना सुरू करूया. वेळापत्रकातला हा सामना आहे चौथा. त्यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खेळला जाणार आहे. जो असेल ती माहिती आपण देऊया. टॉस साठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. नवतरुण चंद्रपाडा. चला दोन्ही संघ ज्याची मी माहिती देतोय आपण टॉस साठी रेडी राहायचं. नवतरुण चंद्रपाडा आणि साक्षी स्पोर्ट्स वाकीपाडा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नवतरुण चंद्रपाडा आणि साक्षी स्पोर्ट्स वाकीपाडा. दोन्ही कॅप्टन टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचं आहे. भावेश पुणेकर ज्यांना अंडरआर्म क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, मग ती गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी, त्यातल्या त्यात ओपन अंडरआर्म क्रिकेट ते खेळणं पसंत करतात आणि त्यामुळे या स्पर्धेचं तेच वलय राहिलेलं आहे. मागच्या 8 पर्वांपासून याच फॉर्मॅटची स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. मधल्या काळात तर नाईटची स्पर्धा सुद्धा झाली होती, द ग्रेट मराठा संस्थापक चषकाची. पण डिसेंबर महिन्यामध्ये नाईट ही संकल्पना थोडीशी क्रिकेटपटूंसाठी कठीण आहे. म्हणूनच थंडी प्रचंड असल्यामुळे नाईट नाही करतायत. खर्चाच्या बाबतीत तर तडजोड नाहीच आहे ऍडव्हेंचर बॉईज आणि भावेशजी पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांच्याकडे. पण थंडी जास्त असल्यामुळे आपण नाईट करू नाही शकत. बाकी ऑल इज वेल. आयोजन असतं ऍडव्हेंचर बॉईजचं. पहिला बॉल भावेश पुणेकर राऊंड विकेटनं डाऊन द लेग. एक्स्ट्रा रनने सुरुवात होते धाव फलकाची. स्टार बंजारा पाळणा पाडा. एक धाव. भावेश राऊंड विकेटनं स्ट्रायकर एंडला आहे. तर महेश फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक डिक्सच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. चांगलं कलेक्शन. थ्रो योग्य त्या एंडला बॉलिंग एंडला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 3 आकड्यावर. स्टार बंजारा हा संघ देखील ओळखतोय भावेश पुणेकर यांच्या गोलंदाजीला आणि त्यामुळे प्रॉपर स्ट्रोक सिलेक्ट करणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फास्ट बॅकलिफ्ट असणं आवश्यक आहे आणि तीच बॅकलिफ्ट फलंदाजाची यावेळेस गती कमी केली. बॅकलिफ्ट फास्ट होती पण चेंडूची गती कमी केली. फास्ट बॉल लेग कटर गोलंदाज भावेश पुणेकर यांचा येतोय. पहिला डॉट बॉल या षटकातला. आणखीन एक डॉट बॉल येईल. ही तर ओळख आहे भावेश पुणेकर यांची. बॉलला लो ठेवण्यामध्ये, बॉलला टर्न देण्यामध्ये ते पटाईत आहेत आणि म्हणूनच जरी पहिला बॉल वाईड आला त्यानंतर डबल आली, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आले. चेंडू हाताळले 3. धावसंख्या पोहोचते 3 चेंडू 3 धावा. स्टार बंजारा पाळणा पाडा. पुढचा बॉल राऊंड विकेटनं भावेश पुणेकर. पुन्हा एकदा स्वीप. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे. 1 हँड कलेक्शन. थ्रो बॉलिंग एंडला. रिले थ्रो स्ट्रायकर्स एंडला. फलंदाज पहिला बाद होईल. धक्का पहिला. स्टार बंजारा पाळणा पाडा. हे भूषण पडवले जीव लग यार. हे मंत वर्तक दादा खंबीर. हे नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. ज्याच्या नावात आहे ओ आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. भावेश पुणेकर. सुरुवात या षटकाची वाईट बॉल न झाली पण त्यानंतर यालाच म्हणतात अनुभव. जो अनुभव नेहमीच तुम्हाला पाहायला मिळालाय. भावेश पुणेकर एकाच पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज सुद्धा राहिलेले आहेत, ज्यावेळेस त्यांना LED टीव्ही मिळाला होता. आपण या स्पर्धेत सोन्याची अंगठी सुद्धा मालिकावीरच्या स्वरूपात दिलेली आहे. स्पोर्ट्स सायकल सुद्धा या स्पर्धेत मालिकावीरच्या स्वरूपात दिलेली आहे. तर ही ओळख आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन बक्षीस तुम्हाला ऍडव्हेंचर बॉईज पुरस्कृत आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने भावेश पुणेकर यांचं आयोजन म्हणजेच द ग्रेट मराठा संस्थापक चषक. अंडरआर्म फॉर्मॅट युनिक फॉर्मॅट आहे, ज्यामध्ये एक गाव एक संघ झाले. नायगाव पूर्व झालं, ओपन झालं. वेगवेगळ्या संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवतोय. बॉल मिडॉनला. क्षेत्ररक्षक 4 पोहोचलेत बॉलवर.
पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनं स्टार बंजारा पाळणा पाडा. धावसंख्या आहे 6. फलंदाज बाद झालेले आहेत 2 फलंदाज बाद, 6 धावा. स्टार्ट घेतील. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत महेश, जे पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा एक वेगळा बॉल गोलंदाज संकेत यांच्याकडे आहे. वाटताना तो सोपा वाटतो, पण बॉल जेव्हा पिच होतो अशा वेळेला फलंदाज संभ्रमात येतो आणि तेच पाहायला मिळालं. वाटलं होतं की आरामात बॉल कनेक्ट करेल फलंदाज महेश, पण तसं नाही घडलं. मिस्ट्री बॉलर यावेळेस ड्राईव्ह केलंय. कॉपीबुक स्टाईल बॅटिंग. क्षेत्ररक्षक नाहीयेत डीप कव्हर पॉइंटला. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतात या 2 धावा. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते 8 रन्स. अजूनही एकही मोठा स्ट्रोक या डावात नाही आला. काल तर 2 दिवस अनिकेत बोमटे, तो तर षटकारांचा राजा राहिलेला आहे. म्हणजे पूर्ण दिवसभरात त्याने जवळपास 10 षटकार खेचले असतील. इतकी चांगली फलंदाज अनिकेतची पाहायला मिळाली. अनिकेत बोमटे एकाच सामन्यात लगातार 5 षटकार, हा देखील विक्रम त्याच्या नावावर. ऑन साइडला शॉट ऑन पूल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, मिळेल 1 धाव. धावसंख्या 9 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे या डावातलं. राऊंड विकेट पुन्हा आता बॉलर. फुल टॉस, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल वेगानं पूर्ण झाला. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. मिळतात या 2. धावसंख्या 11 झालेली आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलला खेळलंय स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये. 1 धाव कंप्लीट. आतापर्यंत कंट्रोल चांगला राहिलाय या सामन्यावर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडाचा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या नियंत्रणात आहे, म्हणजेच 12 झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातला. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. पुन्हा एकदा डोकं चालवलेलं आहे फलंदाजाने. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हातपाय चालवून नाही चालत, तर डोकं सुद्धा चालवावं लागतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महेशच्या वतीनं 2 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 14 झाले. 2 फलंदाज बाद. स्टार बंजारा पाळणा पाडा. चौदा धावा झाल्यात. 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 फलंदाज बाद. निर्वी दिदी जी भावेश दादांची सुकन्या आहे, ती सुद्धा स्पर्धा पाहते, पण अभ्यास सुद्धा वेळेवर करते. 14 झाल्यात. धावसंख्या पोहोचते 14. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर येतात, ते म्हणजेच बॉलर नेम सुशील येत आहेत. येस भूषण दादा. दर्शन यांनी एका हातात झेल पकडला तर 500 रुपये. गुड्डू शेठ यांच्याकडून दर्शनसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. दरम्यान थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला. सुशील हे अजून एक प्रतिभेचे धनी असलेले गोलंदाज आहेत, ज्यांची रिस्ट मोमेंट ही क्लासिक आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. धावसंख्या 15 झाले. पुढचा बॉल राऊंड विकेट. एज आय सेड, क्लासिक रिस्ट मोमेंट, जी ओळख आहे खरं तर सुशीलची. संघबांधणी चांगली झालेली आहे. आतापर्यंत कंट्रोल चांगला आहे या डावावर टीम एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडाचा. गोलंदाजांचा पुरेपूर वापर. फुल टॉस लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॅकअप आहे, पण बॉल सीमारेषा पार. मिड विकेट क्लिअर. चौकार. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज चौकार आलेला आहे आणि या 4 धावांच्या पद्धतीने बघा फुल टॉस किती डेंजरस असतो.
फलंदाज महेश ऍक्शन मोड मध्ये आला. चौकार. धावसंख्या 19 झाले. नेक्स्ट बॉल. वाईड. प्रेशर यालाच म्हणतात दडपण, जे दडपण संघाला त्रासात टाकू शकते. 20 झाल्यात. अजूनही सिच्युएशन तितकीशी कठीण नाही झाले, पण स्टार बंजारा विचारत असेल की 35 पर्यंत जावं लागेल, 35 ते 40 पर्यंत जावं लागेल, पण सुशील चांगला आतापर्यंत अप्रोच. गती कमी केली. लॉंग ऑफ आहे. कॅच कम्प्लीट. बघा, कधी कधी गती कमी केल्याने फायदा होतो. सुशीलने तो फायदा मिळवला. स्ट्रेट लॉंग ऑफला कॅच कम्प्लीट. फलंदाज बाद. हे प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. 11 धावा करून बाद झालेले आहेत महेश. या अगोदर अखिब हे शून्यावर बाद झाले. प्रवीण शून्यावर बाद झाले. अक्षयची साथ 6 धावांची मिळालेली आहे. म्हणून गती परिवर्तन किती फायद्याचं राहतं. सुशील यांनी वेग वाढवला, सुशील यांनी बॉलला टर्न दिला, त्या गोष्टीचा फायदा नाही झाला. पण जेव्हा परिवर्तन केलं, त्या परिवर्तनासाठी फलंदाज तयारीत नव्हता. धावसंख्या आहे 20. अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकातला. चला, अजूनही एक बॉल बाकी आहे. दुपारचं सत्र, डिसेंबर महिना आणि हवेचा प्रचंड प्रभाव या मैदानावर आहे. बॉल हलका आहे, पण तरी देखील जर व्यवस्थित आपण जर तो ओळखला तर नक्कीच तो सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. आणि तीच इच्छा आतापर्यंत आहे स्टार बंजाराची, ती अपूर्ण राहिली. पण पाहूया सुशील. फॅन्टॅस्टिक कमबॅक. विकेटचा शोध. ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. फ्रीम स्टार बंजारा. पाळला पाडा. शेवटचं षटक बाकी. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा. थँक्यू. बघा, आमच्या ऍडव्हेंचर बॉईज भावेश पुणेकर, अक्षय पाटील, अजित सुतार, रवी वाघमारे, निलेश भोईर, विक्रम पवार, अधिराज लाड, उदिक म्हात्रे, जय कदम, विवेक यादव, रुपेश निकम, गणेश साटम, रियाज शेख, तृषाल पवार, प्रतीक घणे, मनीष बिंद्रा, रोहन मराठे, भाविक राठोड आणि वीरेंद्र राठोड आणि आणखीन आमचे सदस्य जे नेहमीच या स्पर्धेसाठी आतुर असतात, या स्पर्धेसाठी आपला वेळ देतात, स्पर्धेसाठी मेहनत घेतात. सर्वांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतोय की ही स्पर्धा सोपी करण्यासाठी आपलं पाठबळ लागलेलं आहे. भावेजी पुणेकर हे तर नेहमीच या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. निधी दिदींचा वाढदिवस आणि त्यानंतर अंडरमची या पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी ओपन फॉर्मॅटची स्पर्धा भावेश पुणेकर यांच्या वतीनं आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत. ऍडव्हेंचर बॉयच्या वतीनं सातत्याने पाहत आलेलो आहोत. संघ सुद्धा व्यवस्थित या महिन्याची वाट पाहत असताना आपल्या नावाची नोंदणी करतात. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. जास्त काही फायदा नाही उचलता येणार स्टार बंजाराला. धावसंख्या 21 झाले. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, दोन्ही कॅप्टन्स रेडीला टॉस साठी जशी मी सूचना दिलेली आहे. साक्षी आणि नव तरुण चंद्रपाडा. चला कॅप्टन टॉस. तो प्रयत्न यशस्वी झाला. येतोय हा डॉट बॉल. पुढचा बॉल नो बॉल आहे. माफ करा, कनेक्शन नाही झालं. आणि आता बोल्ड. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फ्री हिट नसतो, त्याचमुळे आता फलंदाज बाद झालेले आहेत. परतावं लागेल फलंदाज अंकुशला. भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. महेश आणि अक्षय ही जोडी जमेल, धावसंख्येचा वेग वाढेल, पण तसं नाही झालं. सुशीलने तसं होऊ नाही दिलं. संकेतला विकेट नाही मिळाला, पण सुशीलने इकॉनॉमिकल राहत असताना विकेट मिळवलाय. त्यानंतर दिघे आले आणि दिघ्याने सुद्धा विकेट मिळवलेला आहे. नवीन फलंदाज पोहोचतायत स्टार बंजारा. संतोष स्ट्रायकर्स एंडला. आणखीन एक नो बॉल. काहीतरी करावं लागेल गोलंदाज दिघ्याला. पिचिंग वर लक्ष द्यावं लागेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये थोडं रिस्ट्रिक्ट राहावं लागतं गोलंदाजाला.
पुढे सरकून ऑन साइडला बॉलला खेळलेला आहे क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा योग्य थ्रो प्रॉपर. भावेश पुणेकर बॉल गॅदर झाला होता पण स्टम्पशी कनेक्ट नाही करू शकले. मिळतात या 3 धावा. 3 धावा वाढतील आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 27. बॉल डिलिव्हर झाले तर परत या षटकातले 4 झालेत, 3 झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. महागड षटक राहिले दिग्याचं पण अजूनही मोका आहे परत येण्याचा. वेग वाढवलाय, नियंत्रण चुकलं, एक्स्ट्रा. धावसंख्या जाते ते म्हणजेच 28 वर. पुढचा बॉल बोल्ड ऑन साइडला बॉलला खेचायचं होतं पण तितक्याच वेगानं बॉल मिडल स्टिक वर आदळला. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉइड. बॅटर इज आउट. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा. आयोजन आहे हो भारी चला आमच्या ऍडव्हेंचर नवीन बॅटर पुसतायत. अनिल आहेत. अनिल. चला अनिल हे नवीन बॅटर पुसतायत मध्ये आतमध्ये. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. आदरणीय मोहन रवींद्र पाटील यांची सुकन्या कुमारी निधिताई पाटील यांचा वाढदिवस. जल्लोषात जोशात वाढदिवस साजरा केला जाणार आहे याच मैदानावर. आणि उद्या कळेल 9व्या पर्वाचा विजेता कोण. प्रॉपर बॉल आहे, प्रॉपर ग्रीप आहे, प्रॉपर ऍक्शन आहे, प्रॉपर पिचिंग आहे, प्रॉपर बॉलिंग पाथ आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या आहे 28. 28 राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. दिग्या पुनरागमन करतोय जे गरजेचं आहे. नो बॉल. जरी बोल्ड झालेत पण बॉलची पिचिंग रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये म्हणून एक्स्ट्रा रन मिळाले. धावसंख्या पोचते 29-29. शेवटचा एक बॉल बाकी आहे जो क्रुशियल असेल. कधी कधी या शेवटच्या बॉलवर सुद्धा दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्याचं गणित अडलेलं असतं. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. व्हाईट बॉल. अजूनही षटक काय संपण्याचं नाव नाही घेत आहे. धावसंख्या झालेली आहे 30. षटकाच्या शेवटचा बॉल, डावाचा शेवटचा बॉल. थोडी चर्चा भावेश पुणेकर करतायत दिग्याशी जे आवश्यक आहे. कधी कधी कॉन्फिडन्स लूज झाला असतो पण तो कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी सहकार्याचं ऐकणं आवश्यक असतं. आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. ज्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. मागच्या 8 पर्वांपासून कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो आणि ज्यांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळालंय. आदरणीय मोहन रवींद्र पाटील जे संस्थापक अध्यक्ष आहेत द ग्रेट मराठा परिवाराचे. त्यांचं आगमन, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेस बॉल तर डायव्हर्ट झालाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. पहिला डाव आत्ताच संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 32. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 32 झाल्यात. 33 चेस करायचे 24 बॉल्स मध्ये. टीम एकविरा स्पोर्ट्स वाकीपडाला. या चंद्रबळा गावाला भाऊ चला आज चषक मानाचा. द ग्रेट मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. या चंद्रबळा गावाला भाऊ चला आज चषक मानाचा. द ग्रेट मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. सोबतच आदरणीय गंधर्वजी पाटील देखील उपस्थित होत आहेत. द ग्रेट मराठा परिवार सदस्य मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा परिवार. कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक या सर्व क्षेत्रात द ग्रेट मराठा परिवाराचं मोठं योगदान राहिलेलं आहे. सोबतच गंधर्व पाटील सुद्धा येत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. उद्योजक आहेत गंधर्वजी पाटील. चला दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या स्पर्धेमध्ये. आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेब, आदरणीय
गंधर्व पाटील साहेब. चला टॉस होतोय. नवतरुण आणि साक्षी 11 दोन्ही कॅप्टन आहेत. चला या या मोहन दादा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. उद्या वाढदिवस आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या सुकन्येचा अर्थात निधी दिदी पाटील यांचा आणि हेच मार्गदर्शन सातत्यानं या अंटरम क्रिकेटला मोहनदादांचं लाभलेलं आहे. तर टॉस होतोय. एका बाजूला नाण्याच्या निधी स्पोर्ट्स, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ऍडव्हेंचर बॉयज. निधी स्पोर्ट्स किंवा ऍडव्हेंचर बॉयज कॉल द्यायचा आहे. ऍडव्हेंचर बॉयज नाणेफेक जिंकले. साक्षी 11 ने नाणेफेक जिंकलेली आहे. तर नाणेफेक जिंकून साक्षी निर्णय कसा बॉलिंग येणार आहे. बॉलिंग येणार. काय सांगाल अंडरआर्म क्रिकेट बद्दल? कारण पूर्ण वर्षभर ओव्हरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा विविध ठिकाणी पाहता, पण या परिसरामध्ये ही हक्काची, मानाची आणि तुमच्या सन्मानाची स्पर्धा. खूप छान असते ही हर वर्षी. आतापर्यंत मागच्या 9 पर्वांमध्ये किती वेळा तुम्ही खेळलात आणि कुठपर्यंत तुमची मजल गेली आहे? पहिला, दुसरा, तिसरा, क्वार्टर फायनल, सेमीफायनल? दोनदा गेलो. क्वार्टर फायनल गेलो. मग आता सेमीफायनल, फायनल. सेमीफायनल. चला आपण फायनल पण जाल अशी अपेक्षा ठेवूया. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले साक्षीने नवतरुण करायची फलंदाजी. काय पाहता या मैदानाकडे? कारण कॉन्क्रीट विकेट आहे. ओपन फॉर्मॅट अंडरआर्मचा सर्व ठिकाणी खेळण्यासाठी मिळत नाही, पण तुम्ही या संधीचा फायदा कसा उचलाल? घेऊ चांगला घेऊ. टीम बॅलन्स आहे, कोणाची अनुपस्थिती आहे, नाही बॅलन्स आहे. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. चला ऑल द बेस्ट. साक्षी 11 नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. नवतरुण करायची फलंदाजी. मोहनदादा आपणास देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. स्पर्धेचा आनंद आपण घेऊया. पुन्हा एकदा जाऊया सुमित बने. पुढील डावात तुम्हाला विवरण ऐकताना पाहायला मिळतील. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मनीष सर, व्हॉइस ऑफ सोफ्रीमो. त्यांचा गोड आवाज आपण दुपारच्या सत्रामध्ये ऐकला आणि त्यानंतर थोड्याशा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय की टार्गेट ठेवलंय 24 बॉल आणि 33 धावा. 33 म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील हार्दिक पांड्या आपल्याला डोळ्यासमोर येतो. पुन्हा पहिला चेंडू साईडला ड्राईव्ह केला. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण झाली आहे. 3 धावा. ओके, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय शैलेश. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची सलामीची जोडी. नो बॉल. अंकित स्ट्राईक वरती आहे आणि दप्पन नॉन स्ट्राईकला. दुसरा चेंडू अतिरिक्त थोडासा स्पीड वाढवला आणि त्यानंतर नियंत्रण सुटलंय आणि व्हाईट बॉल. पुन्हा एकदा उडवलाय आकाशीला. गवसनी घालणारा चेंडू झेल होईल का? क्षेत्ररक्षक मात्र सुंदर प्रयत्न केलाय आणि झेल टिपलाय आणि माघारी परतावं लागेल अंकित याला. त्याच्या बॅट मधून शिरोधावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आपल्या संघाला गरज होती मोठ्या फटक्यांची आणि पहिल्याच षटकावरती ठोकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने ते झेल होतोय. सुरेख असा झेल टिपलाय. निसर्गानं दिलेला जो प्रकाश झोत आहे आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्याच्या विरुद्ध दिशेने चेंडू गेला होता. सुंदर असं नियंत्रण चेंडूवरती ठेवलं आणि त्यानंतर सुरेख झेल आपल्या संघासाठी टिपलाय. पहिला धक्का जाऊन पोचलाय अंकितच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी येईल नवीन बॅटर भावेश, ज्याची गोलंदाजी मात्र या क्रीडांगणावरती बोलून गेली आहे, परंतु आता फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला टार्गेट दिलंय 33 धावांचं आणि पोचवेल का पुढच्या फेरीमध्ये भावेश. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामधील हा चौथा सामना आजच्या दिवसभरातील. पुन्हा एकदा हलकासा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल. एका धावेवरती रोखलं जाईल. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. आपली उपस्थिती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन तिथे असेल, दूर राहील आणि चुकी झाले.
तिच्यात 2 धावा रूपांतर झाले. तिसरी देखील पूर्ण. 9+3 टोटल 4 धावा. आता टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 9 ह्या एकेरी आकड्यावरती. आणि आता मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल भावेशच्या. दर्पण असेल तिची साथ देण्यासाठी. झेल होईल का? दूर राहिलाय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. ओहो, मैदानाचं थोडं आउटफील्ड असल्या कारणाने पुन्हा एकदा थ्रो. टोटल धावसंख्या 4 धावा. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉल 13. पहिल्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं हे षटक 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलकासा पॉइंटच्या दिशेने डोक्यावरून डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. नक्कीच आयुष्यात रंग भरण्यासाठी कोणता तरी नाद असावा. मग क्षेत्र कोणतंही असो, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, आणि तोच नाद म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. एकदा मात्र पूर्ण केली गेली. 45 नंबरची जर्सी परिधान करून आपलं वैयक्तिक कोटाचं पहिलं षटक संपवतोय आणि धावा खर्च करतोय 16. थोडस महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कमॉन डीजे. समाजसेवा करतोय दादा एकजुटीनं राहुनी. समाजसेवा करतोय दादा त्याचा सामना करेल तो भावेशच्या खांद्यावरती. आता पूर्णपणे जबाबदारी असेल. कुठेतरी सिंगल डबलचा खेळ करणं गरजेचं आहे. कोणत्याही मोठ्या फटक्याची आवश्यकता नाहीये, कारण आपण पूर्णपणे मॅच मध्ये आहोत. बॉल टू रन आहेत. तरी देखील हा क्रिकेटचा अनिश्चितीचा खेळ मानला जातो आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाहीये. मी असतो तर केलं असतं, मी आहे तर केलं असतं. जे काही आहे ते वर्तमान काळात असं म्हटलं जातं, क्रिकेट ना भूतकाळ ना भविष्य काळ. क्रिकेट हा वर्तमान काळामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. 18 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये. अक्की गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्याने संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार. पहिला चेंडू भावेश. ओहो, नो बॉल. स्पीड मध्ये बदल केला. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. कुठेतरी भावेशला मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुंदर असा ट्रॅक केलाय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोचतोय. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती दुहेरी आकड्यावरती, म्हणजेच 19. 19. भावेश पुन्हा एकदा आक्रमक ठरेल. स्लोवर गती कमी केली. झेल होईल का? सुंदर असा झेल तिथे टिपलाय. दादाला पाहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होताना फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होताना फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू टीचर. भावेशला कोणत्याही प्रकारची आवश्यकता नव्हती. सिंगल डबलने आपण मॅच मध्ये येत होतो, तरी देखील मोठ्या फटक्याचा मोह रोखू शकला नाहीये आणि मात्र आता स्वतःला दगावच्या दिशेने पाठवतोय. फुलटॉस बॉल होता, त्याला हलकासा रिलीज केला असता, परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. हा मोह, हा शांतता, जसं मगाशी सरांनी म्हटलं की शांततेचा खेळ करणं गरजेचं आहे. हा क्रिकेट पुन्हा देखील आता देखील सन्मान दिलाय. एकदा मात्र पूर्ण केली गेली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. टोटल तिसरी धाव देखील चोरले. डोळ्याची पापणी झफकताच आणि मला वाटतं हा संघ लाईटली घेतोय. 4 धावा.
नो बॉल. एक धाव अतिरिक्त आणि मला वाटतं जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. सामना एक साईडला झुकलाय, तराजू एका साईडला झुकला जातोय. पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय पंचांच्या दिशेने. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि मला वाटतं हा सामना 33 धावा मला वाटतं दुसऱ्या षटकाच्या अखेरीस पूर्ण होतात की काय. पुन्हा एकदा उंची गाठलीये, दुरी मिळेल का, परंतु दूर राहतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि चेंडू जातोय. एका साईटून शांतता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला आणि धावा पाहिजे 3. संपवेल का हा सामना. एज लागले, एक धाव मात्र पूर्ण झाले, दुसरी देखील आणि एक धाव विजयापासून दूर होईल का ही देखील. ठीक आहे, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. जसं पराजित संघ झाला त्या संघाचा देखील आपण इथे सहभाग नोंदवला, त्याबद्दल देखील आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि पुढील सामना नवतरुण बॉईज चंद्रपाडा वर्सेस साक्षी 11. आणि मला वाटतं साक्षी 11 या संघानं आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्याने ते क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि मला वाटतं या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या पाठीवरती झळकवला जातोय, ज्याच्या बॅटमधून 10 धावा बोलल्या आणि गोलंदाजी ट्रॅक वरती 1 विकेट, मला वाटतं तोच भावेश. भावेशला मी अशी विनंती करतो की त्याने टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय.